5 दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या मागणीसाठी बँक कर्मचाऱ्यांचा संप. लातूरमधील सर्व राष्ट्रीयकृत बँका बंद. बँक कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसांचा आठवडा लागू करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी देशातील 12 राष्ट्रीयकृत बँकांमधील 9 लाखाहून अधिक कर्मचारी आज संपावर गेले आहेत. या संपाचा परिणाम लातूर जिल्ह्यातही दिसून आला असून येथील सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी संपात सहभाग घेतला आहे. 5 दिवसांचा आठवडा झाल्यास कर्मचाऱ्यावरील अतिरिक्त कामाचा ताण कमी होईल असा कर्मचाऱ्यांचा दावा आहे. याच मागणीसाठी बँकांच्या शाखासमोर कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलंय. जर मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढील काळात बेमुदत संपाचा मार्ग स्वीकारण्यात येईल असा इशाराही यावेळी आंदोलक कर्मचाऱ्यांनी दिला आहे. भरातले 8 लाख बँक कर्मचारी अधिकारी संपात आहेत. देश ठप्प आहे. मुळात आमची या संपामाठी आमची भूमिका समजून घेणं गरजेचं आहे की 5 दिवसांचा आठवडा ही मागणी एकमेव मागणीसाठी आम्ही का संपात आहोत. कारण जगभरामध्ये सगळ्या कामगारांची आणि त्याची तुलना केली जाते. मग जगभर सगळीकडं बँक वर्किंग 5 डेज आहे. इथं मात्र आम्हाला मान्य करून ते नाकारलं जातं. आमच्या बँकिंग व्यवस्थेमध्ये IBA सोबत जेव्हा संघटनांचा करार होतो तो ॲप्रुव्हलसाठी केंद्र सरकारकडे जातो. आमचा करार तब्बल 2 वर्षाखाली झालेला आहे आणि आज 2 वर्षात आम्हाला IBA तेच सांगते की सरकारचं सँक्शन यायचं आहे, सरकारचं सँक्शन यायचं आहे, सरकारचं सँक्शन यायचं आहे. म्हणून आम्हाला नाईलाजानं या सरकारने आमच्यावर इच्छा नसताना लादलेला हा संप. आम्हाला संप करण्याची इच्छा नाही, परंतु यापुढेही जर सरकार अडेल तट्टू राहिलं तर बेमुदत संपापर्यंत जाण्याची बँक कर्मचारी अधिकाऱ्यांची हे आहे. कारण त्यांचं वर्क लाईफ बॅलन्स बिघडलेलं आहे. बँक कर्मचाऱ्यावर हल्ले होत आहेत. बँक कर्मचारी अधिकारी प्रेशरनं कामाच्या हृदयविकाराच्या धक्क्यानं मरत आहेत. ग्राहकाचा असंतोष अपुऱ्या कामगार संख्येमुळे आमच्यावर वाढतो आहे आणि यात दुही पडते आहे समाजात. त्यामुळे आम्हाला बेमुदत संपावर जाऊन ह्या राष्ट्रीय प्रश्नाला तोंड द्यावं लागेल. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.